सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आज जी गोष्ट मी वाचून दाखवणार आहे त्याचं नाव आहे नशीब. सुरू करते. कॉलेजमधला तो मुलगा अजूनही डोळ्यासमोर दिसतोय. पाय असून नसलेले, हाताचेच पाय केलेले, सरपटत रांगत कॉलेजमध्ये वावरायचा. त्याच्या घरची परिस्थिती अगदी बेताची. चाकांची खुर्ची म्हणजे व्हीलचेअर घेणे इतके पैसे नव्हते. मग रिक्षातून कॉलेजला यायचा, 3 जिने हाताने चढून स्टूलवर येऊन बसायचा आणि मनापासून शिकायचा. स्टूलवर बसायलाही त्याला खूप त्रास व्हायचा. त्यातून 3-4 तास म्हणजे प्रॅक्टिकल शास्त्रविषयाची प्रात्यक्षिकं तो करायला लागायची. अशीच वर्ष निघून गेली. दैवावर मात करून तो शिकत होता आणि एक दिवस अचानक हा संजू माझ्यासमोर पेढे घेऊन हजर झाला. BScला त्याने 78% मार्क्स मिळवले होते. त्याच्या डोळ्यातला आनंद बघून माझे डोळे आनंदाने पाणावले. असाच आणखी एक प्रसंग आठवतो. तो दिवस होता अपंग दिन, 3 डिसेंबर. अजूनही आठवतं. अपंग जवानांना व्यवसायाचं शिक्षण देऊन स्वयंनिर्भर करणाऱ्या क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील ती संध्याकाळ. युद्धातून अपंग होऊन आलेले जवान, शत्रूच्या गोळ्या झेलून कुणाचे गेलेले हात, तर लँडमाईन्सच्या स्फोटाने कुणाचे पाय गेलेले, अशा स्थितीतून ते सावरलेले होते. धडपडलेले ते जीव सांगत होते आणि ऐकायला मिळत होते आम्हाला. या परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या आनंदाचे, समाधानाचे आणि यशाचे सूर. 80 वर्षांच्या आयुष्यात अनेक जन्मांचं कार्य केलेले, आपल्या सहस्त्रकलांच्या तेजांनी लोकांना प्रकाशित केलेले, साऱ्यांना जगण्याचा खरा आनंद देणारे पु ल देशपांडे यांना त्यांच्या अपार कष्टांची साथ होती. अखंड कष्ट आणि अजिंक्य कौशल्य ह्याच्याचमुळे डॉक्टर नीतू मांडके हृदयसम्राट बनला. 10,000 लोकांना त्यानं हृदय शस्त्रक्रिया करून जीवनदान दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न नसते तर आतापर्यंत आपण पारतंत्र्यात आणि गुलामगिरीतच राहिलो असतो. मंडालेच्या तुरुंगात पाऊल टाकताच लोकमान्य टिळक उत्स्फूर्तपणे उद्गारले, गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहायला मला सवड हवीच होती. आणि गीता रहस्य या ग्रंथाचा इथे जन्म झाला. बरं, ही तर मोठी माणसं, सोडा त्यांचं. लहान मूल या पृथ्वीवर प्रथम पाऊल टाकतं ते पांगुळकाडा घेऊनच किंवा कुणाचा तरी आधार घेऊनच. आणि हाच पांगुळकाडा वापरणं त्याच्या आईनं चालू ठेवलं तर ते बाळ कधीतरी स्वतंत्रपणे चालू शकेल का? तसंच जीवनाचं आहे. दैव दैव म्हणत बसलो तर प्रयत्न थांबतील आणि नशिबाचा पांगुळगाडाच होईल. 5-6 वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट. आमच्या कॉलेजच्या प्रदर्शनामध्ये एका मुलानं अमिताभचं अप्रतिम सुंदर चित्र रेखाटलं होतं. त्याच्या हातात खरोखरच जादू होती. प्रत्येक स्पर्धेत त्याचं पहिलं बक्षीस ठरलेलं होतं. वाटायचं तो मोठा चित्रकारच होणार. पण तो वेडा आई वडिलांच्या मर्जी खातर वकिलीचा अभ्यास घेऊ लागला. त्यात तो नापास झाला. ब्रश आणि रंगांना दूर ठेवलं, आपली क्षमता ओळखली नाही आणि शेवटी त्याला नैराश्य आलं. प्राध्यापक प्रवीण दवणे यांचं एक वाक्य अगदी मनाला भिडलंय. ते म्हणतात, स्वतःत प्रतिमा असणं ही देणगी आहे, पण ती ओळखताच न येणं हा एक मोठा शाप आहे. भारताच्या छोट्या छोट्या गावातून केवढे तरी कलावंत या देशाला लाभले. पंजाबातल्या एका लहान गावातले OP नय्यर केवळ तिथल्या गावातच राहिले असते तर त्यांचं अविस्मरणीय संगीत आज आपल्याला कसं मिळालं असतं. 2000 सुमधुर गीतं, 124 वैविध्यपूर्ण पटकथा आणि अजरामर अशा गीत रामायण लिहिलेल्या गदिमांचं म्हणजे गदी माडगुळकर यांचं या माडगुळसारख्या छोट्या गावातच जन्म झालेला होता ना. शास्त्रज्ञांनी प्रत्येक शोध लावण्यापूर्वी आपल्या प्रयत्नांची शिकस्तच केलेली असते.
थॉमस एडिसनला 99 प्रयोगानंतर विजेच्या दिव्याचा शोध लागला, नाहीतर माणूस अजूनही गारगोटी घेऊनच बसला असता. प्रत्येक प्रयोगानंतर म्हणजे दरवेळेला त्यांना असं वाटायचं की आपल्याला यश मिळणार, पण प्रत्येक वेळेला तसं होतच असं नाही. पण एक दिवस मात्र यश नक्कीच असतं बरं. अनेक प्रयोगानंतर रिव्हर्स गिअर बसवायला विसरलेला माणूस हेनरी फोर्ड बनतो. तो म्हणतो, जितके कष्ट घ्याल तितके जास्त नशीबवान व्हाल. कामावर, मेहनतीवर यश अवलंबून आहे. कंदमुळं खाऊन जंगलात राहणारा आदिमानव आज कम्प्युटरच्या युगात वावरतोय. केळीच्या पानावर बोरून लिहिणारा आज मोबाईलवरून एका देशातून दुसऱ्या देशात संदेश पाठवू लागलाय, आणि काही वर्षानंतर कदाचित दुसऱ्या ग्रहांवरही संदेश पाठवू लागेल. हे केवळ शोध, कष्ट आणि प्रयत्नानेही शक्य आहे. कला, शोध, शास्त्र सारं सोडून दिलं आणि जीवनातलं सुख, आनंद याकडे वळलो तरी तेही सगळं आपल्याच मनावर, वृत्तीवर, कामावर, कर्तृत्वावर आहे. अधिक प्रयत्न आणि कष्ट म्हणजेच मोठं नशीब. नुसतं नशीब माझं असं म्हणून बसून राहणं यात काही अर्थ नाही. तर प्रयत्न करत राहायचंय, आपोआप नशीब आपल्या बाजूनी येणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. धन्यवाद. उद्या अशाच एखाद्या नवीन विषयावरती बोलूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.